राणे चाय मांडतो काय थोडसा? हा लय डोकं दुखून राहिलो मायवाला. हा मांड ना, मानशील तर थोडसा आईसाठी मांडजो. काऊन डोकं दुखून राहिलं तुमचं? काय झालं? गोळी घे ना मग डोक्याची, आहे ना घरी? हा देऊ का आणून? नाही नाही, चायच मांड, गोडी गिडी नाही घेत मी. चाय मांड, मस्त अद्रक टाक त्याच्यात, मस्त अद्रक लिलायची तर चाय मांडून दे, म्हणजे थोडंसं बरं वाटन मध्ये. काही नाही, कॅम्प्युटरवर बसू बसू होईना. हा मांड बरं थोडसा, आईसाठी मांडजो. 10 वेळा आईसाठी आईसाठी म्हणते, त्याच्यासाठी मांडल्यावर आईसाठी मांडणार नाही का? हा मांडतो ना आईसाठी बी. काय तुम्ही असे करता जी? नाही नाही तसं नाही मांड बा, असं होय मायवालं. काही तू मांडणार नाही का मला माहित नाही, मांडतो तू मांड. काय हो बाई राणी? 3 वाजले तरी तुम्ही माझी साडी धुतली नाही हो? हो राणी? काऊन हो राणे, तू आईचे कपडे धुत नसतं हो राणे? हा तरी तर ते तुला काम करू लागते हो, मी तर पाहतो ते तुला काम करू तर लागते. जी तसं नाही जी आई, धुतच होती मी. पण आता आई नाही का रोज रोज 2-3 दिवस झाले का नाही सारख्या नाही का माझे कपडे झाल्यावरच आंघोळ करते, मग एक साडी राहून जाते. तर मी का नाही मग ते 5-6 वाजता धुवून टाकत असतो. जेव्हा स्वयंपाकाला लागायच्या आधी. तर म्हणून राहिली धुईन बा म्हटलं आता 5-6 वाजता. आपण बाई ते उद्यापर्यंत मग वाहत नाही ना, एवढ्या उशिरा धुत तू साडी तर माईवाली. उद्यापर्यंत वाहत नाही ना बिचारी ते साडी. वलसरच राहते मग घालायच्या वेळेस. जी आई काय लेवलसर राहते जी. तुम्ही 1-1.5 वाजता आंघोळ करता, लवकर आंघोळ करतही नाही. साऱ्याचे कपडे होऊन जाते, पटपट आंघोळ होऊन जाते साऱ्याच्या. तर मी लवकर सगळ्याचे कपडे धुता आणि तुम्हीच धुत नाही लवकर आंघोळ. तर म्हणून मग तुमची साडी राहून जाते. मग कंटाळा नाही येत का मला? आता वाढते ना सकाळी लवकर. एवढं थोडी ना ऊनच राहते. आता बाहेर गिरं टाकतो वरत तर. काय म्हणलं बाई तुले, फक्त साडी कोण नाही धुतली एवढं म्हटलं बाई. राणे त्याच्यासाठी एवढी बोलून राहिली काय हो तू? हो मी काय म्हणलं जी तुम्हाला आई? काहीच तर नाही म्हटलं जी. मी फक्त धुईन बा म्हटलं 6 वाजता, 4-5 वाजता, 5-6 वाजता धुईन म्हटलं. आता कंटाळा आला मला करू एवढंच तर म्हटलं जी आई. मी काय म्हणलं तुम्हाला आता? जाय बापा धुई, कधी धुई. 4 वाजता धुई, 5 वाजता धुई, नाही तर कधी धुई बापा, अर्ध्या रात्री धुई. तुला कंटाळा येत असेल माझ्या साडीचा धुवायचा, तर मला तेही सांगत जा बापा. एवढी काय रे म्हणते 1 वाजता धुतं 1:30 वाजता धुतं. थंडी लागते बिचारे म्हाताऱ्या माणसाले. तुमच्यासारखे जवान माणसासारखे नाही चालत माझे हात पाय आता. तर धुतं बाप्पा. ऊन पडल्यावर थोडीशी चांगली होत नाही माझी 10-11 वाजता आंघोळ करणं कमी करावं लागते का मध्ये. आता बसून तर राहत नाही बिचारी मी. झाडझूड माडझूड, पाणी शिपणं सडा टाकणं करू नाही लागत का? चला बा तू सुनवायरी आहे तर मीच करतो बायाचं. धीरे धीरे आपली करत राहतो. तुला काही म्हणतो का मी? आणि एक साडी धुवाले तू अशी कासनाव कुसनाव करतं. 3-4 दिवस झाले आता सारखी तू माझी 6-7 वाजता साडी धुतं संध्याकाळच्या टायमाले. वाढत नाही काही नाही. लवकर आंघोळ करत जा ना आई तुम्ही. सगळ्याचे आंघोळा होते तेव्हा करत जा तुम्ही, म्हणजे एकासोबत सगळे कपडे धुणं होते. आता 10 वेळा माझी साडी ओली होते. मग साडी ओली व्हाले. एक तर आंघोळ केल्यावर कपडे धुता येत नाही मध्ये. आंघोळीच्या आधी बरं राहते, माझे कपडे मग ओले होऊन जाते. मग आता माझी आंघोळ झाल्यावर मग मी अजून तुमचे कपडे धुवा, म्हणजे मग माझी साडी दिवसभर ओलीच राहते. म्हणून मग तुमची 5-6 वाजता धुवून टाकतो मी. हो बाई आता त्याच मतानं करतो बापा. थंडी लागो का काही लागो काही हो बाबा, त्याच मतानं करतो आता. तू म्हणशील तर सकाळी 6 वाजता आंघोळ करतो आता उद्यापासून. राणे हे कोणती पद्धत होती वाली बोलायची आईसोबत? बरोबर काय तिचं आलं? एवढं सकाळी नाही होत. आता तिला कुठं जावं लागते? घरीच राहते ते. केली आंघोळ तिनं उशिरा पाशिरत का फरक पडून राहिलं? आणि तुला एक साडी धुवायला काय होऊन राहिलं? झाली आईची आंघोळ तर लगेच पाण्यातून काढून घ्यायची. तुम्हाला काय जी सागरजी, तुम्ही राहता दिवसभर बाहेर, मला घरी राहा लागते. सर्व कामं करा लागते. तुमचं टोन काय आहे चालवाले? निसते म्हणता मले काय होते? आजी मी धुवून राहिली ना, नाही म्हणलं का मी? मग 5-6 वाजता धुतली तर काय होते? ते मग 2-2:30 वाजता आंघोळ करते आणि मग मी साडी 5-6 वाजता धुतली तर काय फरक पडून राहिली? मग लवकर करायची मग आंघोळ. एवढंच आहे तर साडी धुतली पाहिजे लवकर. तर हे काय बोलून राहिली तू राण्या? तुम्ही बी आज मला मारलं. तुम्ही बी मारलं दिवसभर. सर्व करा तर करा, तुम्हाला माही कदर नाही आहे. मी काम नाही करत असं नाही म्हटलं, फक्त महिना लेट धुतलं म्हणून तुम्ही मला असे बोलून राहिले. आई बी बोलते, तुम्ही बी बोलता. आणि काऊन रडून राहिली हो बाई? काय झालं हो बाई? काय झालं राणी? मामीजी तुम्ही कधी आले मामीजी? पाहिजे तर नाही मारतानी मला ह्या मामीजीनं. या ना बाई, बसा अंता बाई, या बसा. कसं काय आल्या तुम्ही? बाई सागरनं मारलं तर हिनं पाहिलं तर नाही पप्पा हिच्या मायनं. काय झालं बाई? काय झालं राणी? का न रडून काऊन राहिली? काय झालं? तू रडली होती ना आताशी? नाही बाई रडली नाही मी. नाही का हे मले कानी तिकडं मागं कानी थोडीशी झाडाजवळ नाही का तिकडं पाणी टाकत होती ना मागच्या साईडनं, तर ते पाय फिसलला ना, तर पडली होती मी. तर म्हणून सागरजीले सांगू राहिली लढतानीस का लागलं म्हणून माय पायाले. कुठं लागलं?
लय लागलं का हो राणी? हो नाही नाही जास्त नाही लागलं. तू कशी काय आली? ये ना ये, बस बस. या ना मामीजी, या बसा बसा. बाई बसा बसा. राणी बसायला नव्हत्या माझी. ये ना या जी. काही नाही जी, असंच राणीने म्हणत होती चला बा आता दिवाळीला नाही का नेलं नाही ना, तर राणीला घ्यायला आली 2-3 दिवस. नेतो बा म्हटलं राणीले घरी. नेऊ का जी जवाई? तुम्ही चला जवाई सोबत राहायचा 2-3 दिवस दोघे जण. असं राणीला घ्यायला आले का? बाबा आता काय म्हणते ते दोघ जण, तर त्याचं आहे आपण नाही बोलत त्याच्या म्हणतात. बसा पुरी सोबत तुम्ही, मी आणतो चाय मांडून. चाय बनवतो मी त्यावेळी. बोला तुम्ही याच्यासोबत. माझी वहिनी राहू द्या, चाय घे नका मांडू, मला का नाही लवकर जायचं आहे घरी. आता लय वेळ झाला ना, तर राहू द्या. कधी बी चाय घे लागेच एखाद दिवस मुक्कामीच राहीन मी. आता राहू द्या सगळं. मी का नाही आता राणीला घेऊन जातो बा म्हटलं. काल बोलली होती मी जवायसोबत, माहित आहे जवायले आज येणार बा म्हणून. लागून राहिली जी बाप्पा, काय थंडी लागून राहिली. हो बबिता लस थंडी लागून राहिली हो बाप्पा खरंच. मी तर स्वेटरही घालून नाही बापा, तरी पण थंडीच लागते मला. मान एखादी 1-2 कप चाय. आई पेते, तूही पे लागेस, मी पेतो. मस्त अद्रक टाकून माग ना. दूध गीत असं ना घरी आहे ना. अमाय आता चाय बनवून पेला बाई. किती वेळा चाय झाला रे बापा. 4-5 वेळात झाला. तरी ह्या बाईले 1 घंट्याच्या बाद 1 घंट्याच्या बाद मांडच म्हणते चाय. ए बबिता मांडव चाय, ए बबिता मांडव चाय. बापा किती चहाचे ढोमणे पडून आहे तिथं. ठेवाले घासम कोण, एक काम करू तर लागून नाही राहिली. बसल्या काय अर्चना बाई बसल्या? अमाय बाई आली वाटते. काय म्हणते का आता बाई? काय म्हणते आई? तब्येत गिब्येत तुमची वाली बरं आहे का जी? तुम्हाला ताप आला होता वाटते ना बाई? थंडीच्या नाही का हो बाई निर्मला? थंडीच्या नव्हे ना बाई. गेली होती दवाखान्यात, पोरांनी नेलं होतं मायाला. तर आता कमी आहे हे थंडीच्या अंग करते ना बाई म्हाताऱ्या माणसाचं. म्हणून होय बापा. आता बसली आहो इथं उन्हात, ह्या दोघी येऊन बसल्या बाई इथं. मग बसा म्हटलं. जी थंडीच लय पडून राहिली, लयच थंडी पडून राहिली. आता हे कॅनलले पाणी सुटलं का नाही, तर लोक वावरानं का नाही गवाले म्हणा, आपल्या हरभऱ्याले म्हणा पाणी ओलवते का नाही, तर कॅनलले पाणी सुटलं आता. तर अजूनच जास्त थंडी. मग आपल्या गावाले वावर लागून नाही आहे का, तर गावाला जास्त थंडी लागते. घराच्या बाहेर निघूशा वाटत नाही आहे की मध्ये, उन्हातच बसूशा वाटू राहिलं सारं. हो आता ते तर आहे बाई. आमच्या शहरा नाही आहे हो बाई, नागपूरले थंडी आहे. पण इथं जरा जास्तच लागते हो बाई निर्मला बाई. इथं लयच थंडी लागते. झाडं झुडं हे ते. तुमच्या गावाच्या भोवताल सारे वावरच वावर आहे, तर जास्त थंडी लागते. पण मस्त गमते मात्र. मस्त बाया येऊन बसते. रस्त्यानं निघाला का बाया कोणती नाही कोणती बोलते. मस्त आहे बाई तुमचं गाव. प्रकाशपूर गाव लय मस्त आहे बाई तुमचं गाव. मस्त गमलं बाई मला 2-3 दिवस झाले तर. रावशाच वाटून राहिलं हो बाई. व निर्मला बाई मस्त गाव आहे तुमचंवालं. आमच्या शहरानं बिचारे बा कोणी कोणासोबत बोलत नाही व एवढ्या अंगणीनं. व आपल्या कामावर, कोणी ड्युटी पाणीवर, कोणी कुठं. कायले एवढ्या अंगणीनं बसते बाई, बोलते बाई. नुसतं त्याला कामाचंच टेन्शन. गमते आहे ना तुम्हाला, गमलं आहे ना आमच्या गावात. आमचं गाव आहेच तसं. अर्चना बाई लय मस्त गाव आहे आमचं वाला. आम्हाला आमच्या गावात गमते बा. बाई बस मी चाय मांडतो यायच्यासाठी, तू यायसाठी मांडतो बस. नाही बबिता नको मांडू. मी यायले ना जेवण सांगायला आली. आता लागतच म्हटलं स्वयंपाकाले. पुरण गिरण शिजलं, तर मांडलं होतं पुरण, तर बाईले जेवायला सांगायला आली. आई तुम्ही ये जाजी. आणि मग तूच काय ले करतो बाई? बबिता माझ्या इकडंच चालणं कराले. चल ना इकडं करू लाग मले. आणि जवायले बी इकडंच बोलवजो. तू माझ्या घरी चल करू लाग बा म्हटलं. तुला बोलवायलाच आली. थोडंसं मध्ये हात भार लावू लाग म्हटलं. तर चल बा म्हणत होती. जेवायला सांगतो म्हटलं मी. तर पुरण गिरण शिजलं. लाग ना तुला वडे फडे मस्त बनवता येते बबिता. तुला जेवण करायला सांगितलं आहे ना. चल ना येतो ना. थांब याच्यासाठी 2 कप चाप मांडून देतो यायले आणि येतो ना. नाही काय की राहू दे. आताच पहिलं ना 1 घंट्याच्या पहिलीच चाय पेलं तर काय वा बाई बेटा राहू दे. हे अर्चनाला लागलं ना तर मांडन ते अर्च्या मान देऊ तू थोडंसं चायवर. जाऊ दे त्या पोरीले करू लागू दे थोडंसं. लवकर होते. 6-6:30 होऊन राहिले. आता जा पटपट करा मग दोघा बहिणी जा.
हो चाल ना, चालशील तर बबिता. लवकर जाऊ. चुलीवरच मांडलं होतं पुरण मी ना. चुलीवरच करू म्हटलं. ऊन गिन मस्त येऊन राहिली तिथं. आता कुठं गॅसवर थंडी लागते व. गॅस जवळ करायचं म्हटलं तर मस्त चुली जवळ गरम गरम इस्तोय राहते आणि तिथंच पटपट करून घेऊ म्हटलं आपण. चालतं काय हो बाई? आ बबिता, अमाय बाई चुलीवरच करू. लय थंडी लागते हो गॅस जवळ. चल चल मी येतो. चल पाहिजे ह्यावाल्या. आणि पिंकीकडे लक्ष दे जा आई. पिंकीकडे थोडंसं लक्ष दे जा. आणि जास्त तर दे ना तर पाठवून दे जा इथं बाईच्या घरी. येतो मी बाईले करू लागतो थोडंसं. आम्ही डाऊन पाहतो ना बाईटे. हे रुद्र रुद्र म्हणते ना त्याच्यावाल्या घरी गेली बापा थेट. डाऊन पाहतो मी, डाऊन पाहतो. तिकडं खेळत असेल तर घेऊन येतो घरी आणि तिला अभ्यासाला बसवतो. जाय तू जाय, टेन्शन नको घेऊ. पाहतो मी त्या पोरीले जाय करू लागतील बिचारीले. जाओ निर्मला घेऊन येले. चालो मग पटकन चाल. हो येतो बाई. तू जाय समोर. मी का नाही मागचा दरवाजा गिरवाजा लावून देतो तिकडून आणि येतो. नाही तर कुत्र गित्र घुसन बिचारे. तर येतो म्हणलं मी. जाय ना तू समोर जाय. मी येतो पटकन. ते मागच येतो. ये जा मग अर्चना बाई जेवाले. ये जा आणि आईले घेऊन ये जा सोबत. कायले एवढा फंदात पडले जी तुम्ही. निर्मला बाई राहू द्या लागत होत्या. उद्या तर चाललीच होती मी गावाले. नाही नाही असं कसं. पहिल्याच वेळेस माझ्या गावात आल्या तुम्ही. असं कसं. या तुम्ही या. आईले घेऊन ये जा. चालो बाई बबिता लवकर ये बरं. लवकर दरवाजे गेला तिकडून आणि ये. बाई आली आली. राणे मला माफ नाही करत का तू राणे? माझ्याकडून गलती झाली. मला तुझ्यावर हात नाही उचला लागत होतो राणे. मला माफ कर ना राणे. जातानी बोलत नाही का राणे? किती वेळची बोलून नाही राहिली राणे माझ्यासोबत. काय बोलू मी आता तुमच्यासोबत? काय ठेवलं का तुम्ही बोलाले? तुम्हाला सगळं काही तुमच्या आईचंच खरं वाटते. मी कुठं म्हटलं तुमच्या आईले? कधी आंघोळ करू तुमची आई? मला काय करायला लागते? फक्त मी कपडे त्याच्या म्हणण्यानुसार धुऊ का? आता मला दिवसभर मी थकत नाही काची काम करून. मग थोडीशी लेट आहे धुतली साडी तर त्याची काय फरक पडते? काय कुठं चुकलं सागरजी तुम्ही सांगा बरं. तू ना राणे तिच्या मतानं आंघोळ करू देत. तिला जेव्हा वाटते ना तेव्हा करू देत. ते म्हातारा माणूस आहे राणे. राहिली तिच्यावाल्या साडीची गोष्ट तर तुझ्या मतानं धुत जा. त्या मतानं धुत जा. मी आईला सांगून देईन. नाही तर तिला म्हणत जाईल का तुझी आंघोळ झाली तर तूच कनी थोडंसं पाण्यातून काढायचं. तुला तिला सांगून देईन. असं तू अशी नाही का थोड्या गोष्टीसाठी अशी चिडचिड नको करत जाऊ राणे. काय बरं तू आईच्या समोर मला काही बी बोलली आणि माझा हात उठला तुझ्यावर. नाही तर मी तुला मारतो का? तुला तर माहित आहे ना मी कधीच तुझ्या अंगावर हात उचलत नाही. तुला तर माहित आहे ना. ऑफिस मध्ये एवढं काम होतं आज राणे कॉलेजच्या. मी थकून गेलो आणि तुला घरी आल्यावर मी म्हटलं चाय मांडू थोडसा. तुमचं आल्याबरोबरच लागलं दोघांचं. आता आईले मी काही म्हणू शकत नाही. तुझेच म्हणू शकतो बा हक्कानं मी. तू मला समजून घे ना राणी. एवढ्या गोष्टीचं नको हे करू. आता उचलला बा मी ना हात आता अंगावर. मग काय करता आता? तूही मार मला घे. मारतं काय? मारून घे. 2 मार लागेल. एक म्हणतात 2 मार. पण नाही का आईच्या समोर मला असं टाकून बोलत नको जात ना राणे. मार लागेल घे. मार. त्याजवळ आलो मी. घे मार. काही बी आहे तुम्ही सागरजी. पहिले मारून देतात मग म्हणता मार मले. आम्ही कशी मारणार आहे तुम्हाला? वा तिकडं जाऊ द्या. मला आई पाठ पाहत असून तिकडं बसली आहे सोप्यावर. साडी गिडी घातली ना गौ. बरं हातल्यावर किती मस्त दिसते माझी बायको. काय बरं एवढी चांगली सुंदर बायको आहे माझीवाली. आणि ती किरकिर करत राहतो. तू समजून घे. माझी आहे थोडची अडती माकी. तू तर चांगली आहे ना राणी. समजून घेत जा तू मला. तिला कोण देत जा करते तर. हो तुम्ही तुमच्या आईच्या समोर मारलं मले. तुमच्या आईला अजून जोर येते मग बोलाले मध्ये. आणि मी किती काय करत जाऊ जी. त्या दिवशी मला किती बोलल्या. रोजच बोलते त्या सागरजी तुमच्याजवळ सांगत नाही म्हणून मी. त्या रोजच बोलते मले. एखादी वेळेस तर माणसातली येते का नाही मग बोलणं. मग बोलली मी आज आणि आईनाशीच तुम्ही आले घरी. नाही तसं नाही. मी तुला आता याच्यानंतर काही झालं तर नाही मारणार. आता या पहिली वेळेस मारलं ना राणी मी. ते तुम्हाला आईच्या समोर बोलली ना म्हणून. आता तुम्हाला आईच्या समोर असं बोलत नको जाऊ. तुला काय बोलायचं आहे ना आपल्या कानी या रूम मध्ये येऊन बोलत जा. तुला जेवढं बोलायचं आहे मला तेवढं. लागेच तुला वाटते ना एक दंडा घेत जा आणि दंड्यात मारत जा मला लागेच घरातल्या घरात इथं आपल्या रूम मध्ये. पण आईच्या समोर मला अशी टाकून नको बोलत जाऊ. चांगलं नाही वाटत मध्ये असं बोललेलं. काय म्हणून मग आई मध्ये बायकोच्या मतानं ऐकते. बायकोचा बैल तुला नाही माहीत. असं बोलते बरं नाही आई बरं. मग नाही मी तुम्हाला काही माफच नाही करत सागरजी. खरंच नाही करत. आता मी येणारच नाही वापस. आता जाऊ दे. वापस नाही येणार आहे ना तू राणी आता. म्हणजे मला हे सोडतं काय तू आता राणे? हो राणे असं नको करू बा. येतो मी काय येतो तुझे. नाही तुम्ही मला मारलं ना आता मी नाही येत वापस. जाऊ द्या. मी येतच नाही. फोनही नाही करत तुम्हाला आता. नाही वा राणे अशी नको करू बा. मी कसा राहील मग तुझ्याशिवाय.
त्याशिवाय राहू नाही शकत मी राणे. हा येतो बा. हा असं नको करू राणे, मजा करू राहिली ना तू. मजाक नाही करून राहिली मी, सिरियस मध्ये बोलून राहिली. मी नाही येत आता वापस. तुम्ही मला मारलं ना, मग आता मी नाही येत. मग मी येतो त्यासमोर. चाल चाल मी येतो. राहू दे, कॉलेज पडलं तर पडलं मायवाला. चाल चाल मी येतो. जी मजाक करून राहिली. घ्यायला याल ना पण तुम्ही सागरजी मध्ये. हा हो येतो ना. किती दिवस राहणार आहे तू? किती दिवस राहायचे? राहीन ना जी 4-5 दिवस. मग आता शेताताईचं लग्न येईन तर मग कुठं राहिले भेटन मले. राहू दे ना आता 4-5 दिवस. एवढे दिवस राहायशील का हो राणे तू? एवढे दिवस नको राहू ना राणे. हा 2 दिवस राह. झालं तुमचं हेकडं तोंड. जायच्या पहिलेच हेकडं तोंड झालं तुमचं. हा राहू दे ना आता 2-4 दिवस. असं नाही भाऊ, एकडं तोंड नाही. पण मग मला गमत नाही त्याशिवाय राणे. घरी आलं का मला मग राणे खाली खाली वाटते सगळं. कायचं खाली खाली वाटते? आई आहे, बाबा आहे, मग काय खाली खाली वाटते? आहे ना घरात लोक. तुझी आता सवय झाली राणे मध्ये. पहिले लग्न नाही झालं तर मला तर काही वाटे नाही. आता तू आली ना, मग जास्त दिवस नको राहू ना. 2 दिवसच राहीन. मग आता पहिले तुम्ही प्रॉमिस करा का तुम्ही माझ्या अंगावर हात नाही टाकान कधीच. मग तर येतो मी 2 दिवसात, नाही तर मी येणारच नाही. 8 दिवस राहतो. 2 दिवसात ये का 8 दिवसात ये? हा तर मी त्या अंगावर कधीच हात नाही टाकणार राणे. ही माझी गलती झाली पहिली आणि आखरी. याच्यानंतर मी तुला कधीच काही किती काही बेकार सिच्युएशन आली ना, तरी पण नाही का त्या अंगावर हात नाही टाकली. मला एवढ्या वेळेस तुम्हाला माफ कर. याच्यानंतर मी कधीच त्या अंगावर हात टाकणार नाही. झालं? पाहतो ना आता समोर. आता तुम्ही आहे ना, मी आहे. आणि चला, आई वाट पाहून राहिली. लवकर साडी घाल म्हणे मला, लवकर ये म्हणे कपडे गिपडे भरून. बरं कधी घ्यायला येऊ मग मी तुले? हा कधी येऊ? आता 3-4 दिवसासाठीच चालली ना सागरजी मी. फोन आहे ना माझ्याजवळ बी, तुमच्या जवळ आहे. कधी यायचं कधी नाही तर सांगेन ना मी. जाऊ देतं का नाही जाऊ देत तर काय माहित का बापा. 3-4 दिवसच निघत नाही मग माझ्या लवकर. माहित आहे का तुला? 3-4 दिवसच म्हणून राहिली अजून. चल लवकर आता बाहेर. याटो जवळ पोहोचून देतो गाडीवर दोघी. चला दोघी मायले की चला. बॅग भरली आहे तुझी? हो हो जी भरली आहे ना. चला मग राहा बरोबर आहे. आणि कॉलेजमध्ये जात जा बरोबर आहे. आणि डब्बा गिब्बा आईले बनवून माग जा. म्हणून तर म्हणलं तुला जाऊ नको म्हणून. तू मस्त डब्बा बनवतो. झालं असं ना आता तुमचं.